मित्र हो, ऊस तोडीचा सीझन सध्या जोरात सुरू आहे। सगळीकडे ऊसाचा रस अगदी मुबलक प्रमाणामध्ये मिळत आहे। बऱ्याच जणांना वाटतं ऊसाच्या रसापासून साखर बनते, साखर शरीरासाठी हानिकारक असते, त्यामुळे ऊसाचा रस देखील शरीरासाठी हानिकारक असेल तर असं अजिबात समजू नका। ऊसाचा रस हा नैसर्गिक आहे, ज्याचे नैसर्गिक पोषक फायदे आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे होतात। खरं तर ऊसापासून साखर बनवत असताना कारखान्यामध्ये त्या ऊसाच्या रसावरती अनेक रासायनिक अभिक्रिया केल्या जातात, त्याच्यामध्ये अनेक केमिकल मिसळले जातात, त्यामुळे साखर जी तयार होते ती अत्यंत हानिकारक आणि घातक असते शरीरासाठी। त्यामुळे साखर आणि ऊसाची तुलना जर करत असाल तर ऊसाचा रस नेहमीच आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऊसाचा रस पिण्याचे शास्त्रीय फायदे सांगणार आहे। ऊसाचा रस कुणी पिऊ नये, कुणी प्यावा, कुठल्या कुठल्या आजारामध्ये आपल्याला हे फायदेशीर ठरू शकतो, सगळी माहिती मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे। मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाही। सगळ्यात सुरुवातीला सांगेल की ऊसाच्या रसामध्ये कुठली कुठली पोषक तत्वे असतात, किती प्रमाणामध्ये असतात। एक ग्लास ऊसाच्या रसामधून आपल्याला साधारण 180 ते 200 कॅलरीज मिळतात। ह्या कॅलरीज खूप जास्त आहेत, त्यामुळे ज्या लोकांचं वजन जास्त आहे या लोकांनी हा ऊसाचा रस पिऊ नये, कारण ह्या कॅलरीज तुम्हाला खर्च करण्यासाठी, पचवण्यासाठी जास्तीचा व्यायाम करावा लागेल, किंबहुना जर तुम्ही व्यायाम नाही केला तर तुमचं वजन वाढण्यासाठी देखील हे कारणीभूत ठरू शकतं। त्यामुळे ऊसाचा रस या लोकांनी पिऊ नये। बरेच जण एक्सरसाइज करतात, वर्कआउट करतात आणि बाहेर येऊन मग ऊसाच्या गाड्यावरती ऊसाचा रस पितात, मग सगळ्या केलेल्या वर्कआउटवरती पाणी फिरतं आणि खर्च केलेल्या कॅलरी परत शरीरामध्ये जमा होतात। वजन कमी होण्यासाठी याचा तुम्हाला अजिबात फायदा होत नाही, उलट वजन वाढू शकतं। याच्यामध्ये साधारण 40 ग्रॅम इतके कार्बोहायड्रेट असतात, फॅट अजिबात नसतात, फायबर मुबलक प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे आपली पचनशक्ती चांगली होऊन पोट साफ होण्यासाठी देखील अत्यंत चांगली मदत होते। प्रोटीन अत्यंत कमी आहे, मात्र आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे शरीरामध्ये चांगल्या प्रकारे रक्त तयार होण्यासाठी मदत होते। रक्त कमी असेल, अॅनिमिया असेल, रक्तक्षय झाला असेल, लाल पेशी कमी झाल्या असतील किंवा हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर ते देखील वाढण्यासाठी मदत होते। यासोबतच यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फ्लेवोनाइड्स आणि पॉलिफेनॉलिक कंपाऊंड्स असतात, ज्याचा चांगला फायदा आपल्या शरीराला होतो। या सगळ्यांच्या मध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे आपल्याला अकाली वृद्धत्व अर्थात म्हातारपण येण्यापासून बचाव होतो। त्वचा चांगली तजेलदार, तुकतुकीत राहते, त्वचेवरती तजेलपणा येतो, त्वचेमध्ये एक चमक येते, केस देखील चांगले राहण्यासाठी मदत होते, त्वचेची टोन चांगली बनून त्वचेला सुरकुत्या पडण्यापासून देखील बचाव होतो। ऊसाच्या रसामध्ये जास्तीची लघवी आणण्याचा गुणधर्म असतो, म्हणून ज्या लोकांना वारंवार मूत्रमार्गाचा संसर्ग होतो, ज्या लोकांना लघवीला वारंवार जळजळ करतं, लघवी करताना आग पडते, लघवी करताना दुखतं, अशा रुग्णांनी तर आवर्जून ऊसाचा रस प्यावा, ज्यामुळे लघवी चांगली होते, किडनीचं आरोग्य चांगलं राहतं, मूत्रमार्गाचा संसर्ग कमी होतो। ऊसाच्या रसामुळे पचनशक्ती देखील चांगली सुधारते, भूक चांगली लागते, खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचतं आणि हे पचलेलं अन्न आतड्यामध्ये पुढे सरकवलं जातं, ज्यामुळे कोठा देखील चांगल्या प्रकारे साफ होण्यासाठी मदत होते। काविळीच्या रुग्णासाठी तर ऊसाचा रस अत्यंत वरदान आहे, कारण ऊसाच्या रसामध्ये असणारे जे घटक आहेत ते सगळे घटक आपल्या लिव्हर अर्थात यकृतामध्ये असणारी जी घाण आहे, जे विषारी घटक आहेत, जे टाकाऊ पदार्थ आहेत, ज्यामुळे कावीळ होते किंवा ज्यामुळे लिव्हरचं काम बिघडून जातं, हे सगळे टाकाऊ पदार्थ, विषारी पदार्थ ऊसाच्या रसामुळे बाहेर काढून टाकण्यास मदत होते। त्यामुळे कावीळ झालेल्या रुग्णांना ऊस खायला किंवा ऊसाचा रस प्यायला आवर्जून दिला जातो। त्यासोबतच कावीळ या आजारामध्ये रुग्णांना अत्यंत थकवा येतो आणि हा थकवा देखील दूर करण्यासाठी ऊसाचा रस मदत करतो। कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी चांगलं राहतं। बरेच जण म्हणतात ऊसाचा रस पिल्यामुळे तसंच गोड राहतं, त्याच्यामुळे दाताला काही कॅव्हिटीज होतील किंवा दातामध्ये संसर्ग होईल, तोंडामध्ये संसर्ग होईल, तर असं अजिबात नाही। दातासाठी तर ऊसाचा रस अत्यंत वरदान आहे। नैसर्गिक फायदा दातांच्यासाठी आणि हाडांच्यासाठी ह्या ऊसाच्या रसामुळे आपल्याला होतो, ज्याच्यामुळे आपल्याला दातांचे किंवा हाडाच्या संबंधित जे आजार आहेत त्याच्यापासून बचाव होण्यासाठी नक्कीच मदत होते। त्या लोकांना सतत थकवा येतो, अशक्तपणा येतो, थोडं जरी काम केलं तरी लगेच त्यांना बसावं असं वाटतं, काम करावं असं वाटत नाही, शरीरामध्ये ऊर्जा वाटत नाही, एनर्जी वाटत नाही, अशा लोकांनी इतर कुठलंही एनर्जी ड्रिंक जे दुकानामध्ये मिळतं, बॉटलमध्ये मिळतं, ज्याच्यामध्ये प्रक्रिया केलेली असते, जे हवाबंद डबाबंद असतं, तर ते अजिबात पिऊ नये। त्याच्याऐवजी जर ऊसाचा रस तुम्ही एकच ग्लास पिला तर 5 मिनिटात तुम्हाला एनर्जी येईल, तरतरी येईल, तुम्ही ताजेतवाने होऊन जाल, तेही नैसर्गिकपणे, कुठलेही साईड इफेक्ट न होता, आणि तेही कमी पैशामध्ये। साधारण 10 रुपयाला हा ऊसाचा रस असतो, म्हणून तर आपण ऊसाच्या रसाला स्वस्त आणि मस्त नैसर्गिक पेय असं म्हणतो। नक्कीच मित्र हो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि रस्त्यावरती कुठं ऊसाचा रस मिळाला तर आवर्जून प्या। मात्र तो पित असताना त्या ऊसाच्या रसाच्या गाड्यावरती व्यवस्थित स्वच्छता राखलेली आहे का,
ग्लास स्वच्छ धुतलेले आहेत का, त्या माणसाचे हात व्यवस्थित आहेत का, गाडा स्वच्छ आहे का, जी गाळप मशीन असते तिथं स्वच्छता आहे, रस्त्याला जास्त धूळ तर नाही ना, सगळी काळजी घेतल्यामुळे त्या ऊसाच्या रसातून आपल्या पोटाचा पचनशक्तीचा कुठलाही संसर्ग होणार नाही याची देखील आवर्जून खबरदारी घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.